घेतले म्हणजे साहेबांनीच आम्हाला ठोकरले गेलं ना त्यांनी. बर आम्ही काय स्वतःहून त्यांच्या दारात आम्ही होतोच 5 वर्ष त्यांचीच कामं आम्ही करत होतो 10-15 वर्ष झालं. कधी हाकेला आम्ही त्यांच्या साहेबाच्या जात होतो. आम्ही संदीप दादा म्हणते तिथंच आम्ही जाणार. मग एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला? माणूसच आहे ना आपला तसा. संदीप पवार हा माणूसच तसा आहे की ज्या पद्धतीनं जो काम करतो त्या पद्धतीनं लोक त्याच्याकडे अट्रॅक्टच होतात. नगरसेवक हा असा पाहिजे ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या त्याने पार पाडल्या पाहिजेत. अच्छा. आणि रात्री अपरात्री जरी तो हाक मारली तरी ते इथं हजर असला पाहिजे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीची. नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत, कारभारी मैदानामध्ये उतरलेल्या आहेत, बिगुल वाजलेले आहे, लगबग सुरू झालेली आहे. यावेळची निवडणूक ही अनेक अंगानं वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं कारण म्हणजे त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी 4 प्रभागांचा एक प्रभाग असणार आहे आणि त्या 4 प्रभागातून 4 नगरसेवकांना निवडून जायचं आहे आणि त्याच्यामुळे क्षेत्र मोठं आहे, एरिया मोठा आहे, आव्हानं मोठी आहेत. मी सध्या आलो आहे प्रभाग क्रमांक 18मध्ये. इथल्या नागरिकांना काय वाटतं? गेली 5 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासकांचा कारभार सुरू होता. त्यापूर्वी गेलेल्या नगरसेवकांबद्दल त्यांना काय वाटतं? आत्ता त्यांना कसा नगरसेवक हवा आहे? नेमक्या अपेक्षा काय आहेत? पक्षीय राजकारणाबद्दल त्यांचं मत काय आहे हे मी जाणून घेणार आहे. मी जातो, इथे एक ताई आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया. ताई नमस्कार. नमस्ते. काय वाटते नगरसेवकांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? हा माझा पहिला सामान्य प्रश्न. नगरसेवक हा सर्वसामान्यातला हवा आम्हाला. कारण ह्याच्या आधी आम्ही बघितलं आहे श्रीमंत लोक निवडून आली पण पुन्हा ते कधी आमच्या दारात आले नाहीत. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यातलं पाहिजे, म्हणजे आमचे सगळे अडचणी म्हणजे त्यांना ते समजून घेतील आणि ते दूर करतील. अच्छा. आता बरीच लोक तुमच्याकडे येत असतील हे विचारायला की आम्हाला मतं द्या, ताई आम्हाला निवडून द्या, आम्हाला संधी द्या. काय वाटतं येणाऱ्या उमेदवारांपैकी तुम्हाला कोण उमेदवार योग्य वाटतो? मला संदीप पवार आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नी दीपाली संदीप पवार या आहेत, त्या मला अगदी योग्य उमेदवार वाटतात. आता त्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळाली, पण ते पूर्वी BJPमध्ये होत्या. हो, BJPसाठी त्यांनी 15-20 वर्ष खूप कष्ट केलेत आणि त्यांचं काम आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. पण अगदी लास्ट मोमेंटला त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. पण ते कुठल्याही पक्षातून म्हणजे आता जनसुराज्याकडून आहेत, तर आमचा फुल सपोर्ट त्यांना आहे. काय वाटते BJPनं का तिकीट नाकारलं असेल त्यांना? ते आता त्यांचं म्हणजे बहुतेक आर्थिक पाठबळ जास्त नसल्यामुळे असेल, कदाचित ते एक कारण असेल. हां, पण बाकी दुसरं काही कारण असं वाटत नाही, कारण त्यांनी खूप कष्ट केलेत BJPसाठी. कारण आमदारकीच्या वेळी याच्यावेळी म्हणजे आम्ही पण त्यांच्याबरोबर झटलो आहोत, त्यामुळं माहिती आहे मला की ते खूप निष्ठावंत कार्यकर्ते होते BJPचे. आता तुम्ही जागृती नगर परिसरामध्ये राहता, प्रभाग क्रमांक 18मध्ये. काय वाटते त्यांच्याबद्दलचं इथं आजूबाजूला मत काय आहे? खूप चांगलं आहे, कारण त्यांनी करोना काळात पण खूप मदत केली लोकांना आणि त्यांचा समाज सेवा एवढी आहे ना की इथे तुम्ही कुठेही गेलात तरी त्यांच्याबद्दल तुम्हाला एक पण निगेटिव्ह कमेंट मिळणार नाही. म्हणजे एवढं त्यांचं काम चांगलं आहे आणि सर्वांना घेऊन ते चालणारे आहेत आणि सर्वसामान्यातले आहेत. जसं मी म्हणाले तसं आमची अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 18 जागृती नगरमध्ये मी आहे. इथं मी प्रतिक्रिया घेतो आहे. लोकांना काय वाटते त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. माझा हा ग्राउंड रिपोर्ट अत्यंत तटस्थ असणार आहे. मी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. प्रभाग क्रमांक 18 जागृती नगरमधले तुम्ही नागरिक आहात. काय वाटते तुम्हाला प्रभागामध्ये काय समस्या आहेत सध्या? समस्या आमचा दादाच बघतोय आम्हाला. दादा म्हणजे काय? कोण? संदीप पवार. बरं. आम्हाला काय लागेल त्या काही गोष्टी तेच काय असेल ते दादा म्हणजे कोण? ते आपला संदीप पवार. संदीप पवार. त्याच्याशिवाय कुठल्याही गोष्टी आमच्या भागात कायम होतच नाही. मला सांगा, संदीप पवारांच्याबद्दल मगापासून पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत, पण संदीप पवारांनी BJP सोडून आता जनसुराज्य शक्ती पक्षाची नारळाची बाग हातात घेतली. त्याचा परिणाम काही होणार की नाही तुम्हाला काय वाटते? घेतले म्हणजे साहेबांनीच आम्हाला ठोकरले गेलं ना त्यांनी. बरं. आम्ही काय स्वतःहून त्यांच्या दारात आम्ही होतोच 5 वर्ष त्यांचीच कामं आम्ही करत होतो 10-15 वर्ष झालं. कधी हाकेला आम्ही त्यांच्या साहेबाच्या जात होतो. आम्ही संदीप दादा म्हणते तिथंच आम्ही जाणार. हे पहिल्यापासून आम्ही नेतृत्व ठेवलेलं आमच्या तुम्ही भागात. व्यक्ती बघताय, पक्ष बघत नाही. पक्ष बघत नाही. व्यक्तिमत माणूस भागात असला तरच काम होणार आहे. व्यक्ती दुसरा धरला, पैशावरून धरला म्हणून काय कुठल्या गोष्टी होत नाहीत. भागातला माणूस असल्याही कुठलीही गोष्ट आपलं काम व्हायला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही व्यक्ती बघतो का. बरं, मला सांगा, 4 प्रभागांचा एक प्रभाग आता झालेला आहे मोठा. आजूबाजूला सम्राटनगर, जागृतीनगर वगैरे या परिसरामध्ये सध्या कुणाचा जोर दिसतोय काय वाटते? जास्त करून संदीप पवारांचा जोर जास्त वाटतोय. बरं. का की आम्ही त्याचे नेतृत्व आम्ही सांभाळतोय, आम्ही करतोय काही गोष्टी 4 गोष्टी त्याला मदत आणि करत राहणार इथून पुढं. येऊ दे ना येऊ दे त्याच्याच पाठीशी कायम राहणार आम्ही.
हे भागातलं काम कितीही केला काही झाले तरी ते आणणार आहे आमच्यासाठी करणार हे आम्हाला 100% माहिती आहे. एवढा विश्वास आहे तुम्हाला? 100%. सध्या बघायला गेलं तर भाजपच्या माध्यमातून संदीप पवारांनी जे काम केलेलं आहे त्यामुळे आत्ता जरी त्यांनी पक्ष बदलला असला तरी आता त्यांचाच जोर आहे. कारण त्यांचं कामच तसं आहे. भागातील लोकांना दवाखान्याचं काम असेल, इमर्जन्सीला कधीही फोन करा, रात्री अपरात्री ते 100% एका फोनवर येतात. पण आता नारळाची बाग हातात घेतलेली आहे त्यांनी, त्यामुळे सोडलेला आहे. काय वाटतं त्याचा परिणाम होईल का? काही पक्षाच्या पॉलिसीजमुळे झाला असेल, पण वैयक्तिक माणूस त्यांना वैयक्तिकपणे बघूनच मतदान करणार आणि 100% संदीप पवारांना ही नारायणी बाग या बटनावर माणसं मतदान करणार. एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला? माणूसच आहे ना आपला तसा. संदीप पवार हा माणूसच तसा आहे की ज्या पद्धतीनं जो काम करतो त्या पद्धतीनं लोक त्याच्याकडे अट्रॅक्टच होतात. आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत, लोकांना अडीअडचणीला मदत केलेली आहे. त्यामुळं आम्हाला तर ठाम विश्वास आहे. काय वाटते प्रभाग क्रमांक 18मध्ये नगरसेवक म्हणून तुमची अपेक्षा काय आहे? नगरसेवक म्हणून अपेक्षा अशी आहे की नगरसेवकाने आमच्या भागातील सर्व समस्या सोडवाव्यात आणि काही लोकांच्या अडीअडचणी असतील तर त्या त्यांनी प्रथम सोडवाव्यात. आणि हे तुम्ही बोला ना, मग तुम्ही सांगण्यापेक्षा. ठीक आहे, मला सांगा की सध्या कोण उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला? बरेच उमेदवार आहेत सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तुम्हाला कोण योग्य वाटतो? आम्हाला म्हटलं तर आम्हाला संदीप पवारच योग्य उमेदवार वाटतात. त्यांची मिसेस उभारली आहे आता सध्या, दीपाली पवार, त्याच आम्हाला योग्य वाटतात. म्हणजे त्यांचे जे मिस्टर आहेत ना संदीप पवार, हे लोकांना काही अडीअडचणी असतील तर रात्री अपरात्री येऊन ना सगळ्या समस्या सोडवतात आणि सर्वांना मदत करतात. त्यामुळे मला असंच वाटतं की संदीप पवार यांची बायको निवडून येईल. प्रभाग क्रमांक 18मध्ये काय वाटते नगरसेवक कसा असावा तुम्हाला? आमच्या इथं नगरसेवक पाहिजेत म्हणजे रोजच्या रोज रस्ते साफ करणारा, व्यवस्थित गटरी स्वच्छ पाहिजेत. इथं गटरींची जास्त हे आहे, समस्या भरपूर आहे. पाण्याची पण समस्या आहे, ती पण सोडवली पाहिजेत. अच्छा, आता बरीच मंडळी तुमच्याकडे काकी येत असतील, म्हणत असतील की आम्हाला संधी द्या, आम्हाला निवडून द्या, यावेळी आम्हाला नगरसेवक करा. काय वाटते तुम्हाला, त्यांच्यातला कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आमच्यात ह्यामध्ये धडाडीनं काम करणारा असा, रात्री अपरात्री धावणारा हा संदीप पवार, म्हणजे दीपाली पवारचे जे मिस्टर आहेत. अच्छा, ते आमच्यासाठी योग्य आहे असं आम्हाला वाटते. बरं, काय वाटतं तसं? का म्हणजे त्यांचं कामच तसं आहे. काय कधी पण आता जरी इथं ह्या भागात जरी नसले तरी कधी पण कोणता प्रसंग सांगितला किंवा काय सांगितलं तर त्याला धावून येणारा मुलगा आहे. अच्छा, तुमचं मत संदीप पवारच आहे? आमचं मत त्यांनाच आहे. नमस्कार, प्रभाग क्रमांक 18मध्ये तुमचं मी स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 18तल्या सम्राटनगरमध्ये मी सध्या आहे. सम्राटनगरमधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया मी घेण्यासाठी आलो आहे. मग अशी मी जागृतीनगर परिसरामध्ये होतो. या प्रभाग हा प्रचंड मोठा असल्यामुळं वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. माझ्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. हां, नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, काय वाटतंय तुम्हाला? नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहेत? नाही, नगरसेवक हा असा पाहिजे की सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मनमिळावू केला पाहिजे. ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या त्याने पार पाडल्या पाहिजेत. अच्छा, आणि रात्री अपरात्री जरी तो हाक मारली तरी ते इथं हजर असला पाहिजे. कोण असा उमेदवार आहे असं तुम्हाला वाटतं? तर बरेच उमेदवार तुमच्याकडे येत आहेत, आम्हाला मतं द्या, आम्हाला निवडून द्या, संधी द्या. तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मनातला उमेदवार? आमच्या भागातील दीपा पवार ह्या आमच्या भागातील आहेत. दीपाली बाकीचे 2-3 उमेदवार आहेत, ते एक राजेंद्र नगर, एक वर्षानगर इकडच्या भागातील आहेत. पण आमच्या ह्या भागातील आम्हाला सोयीस्कर असा म्हणजे दीपा पवार ह्या भागात काम करणाऱ्या तडफदार नेते आहेत. प्रभाग क्रमांक 18मध्ये नगरसेवकांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? प्रभाग क्रमांक 18मध्ये नगरसेवकाकडं संदीप बाळासाहेब पवार हे नगरसेवक नसतानाही एवढी कामं केल्यात ते आजपर्यंत नगरसेवकांनाही जमलं नाही. मग आमचा तर त्या आता त्यांनाच पाठिंबा आहे. आणि नगरसेवक म्हणून आत्ता तरी आम्हाला त्यांनाच बघायचं आहे. कारण संदीप पवार हा असा माणूस आहे की प्रत्येक कामाला धावत येणारा माणूस आहे. कारण आमचा फुल पाठिंबा संदीप पवारलाच आहे. आमच्या काहीही समस्या असल्या कधी एक फोन लावला तर संदीप पवार हा एका शब्दाने येणारा माणूस आहे.
तर मला सांगा, संदीप पवार गेल्या 20 वर्षांपासून BJPमध्ये होते. आता BJPने त्यांना तिकीट नाकारलं. त्यांनी नारळाची बागात हातात घेतलेली आहे, ते घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत. याचा काय परिणाम होईल का या भागात? परिणाम काय नाही होणार, खरं संदीप पवार हे निवडणुकीला उभारून येणारच, त्याचा काय विषय नाही. एवढा विश्वास तुम्हाला का वाटतो? काय वाटते, कारण निष्ठावंत एकमेव कार्यकर्ता म्हणजे संदीप पवारच, बाकी कोण नाहीत. अच्छा. कार्यकर्ता म्हणायला गेला तर संदीप पवार, आणि आम्ही त्याच्या पाठीशी कायम उभा आहे. कायम चिन्ह कुठलंही असू दे, चिन्हाचा आमचा काही संबंध नाही. फक्त आम्ही एक मत आम्ही संदीपदाला देणारच. बोला. आता नगरसेवका कोणतं आलं तर कचरा पलीकडं शेपट्याकडं हं. इथं कचरा आणि निवडणूक आलं झालं फुटून निघाले मी हां, येतं बोला. हां असं पाया पडत्यात. आता आलेत 5-6 वर्षे येत नाहीत. हां. हा निवडून आल्यावर निवडून आल्यानंतर माणसाच मी काय बघतच नाही. हां. आणि ह्या आमचा आता बसलाय की नाही तो संदीप पवार, हां. तो का अजून आलेला नाही तर हां. कोण ॲडमिट केलं, कोणाला बरं नाही, शिप्यारला नेत्यात. आम्ही आता संदीप पवारलाच देणार. संदीप पवारला निवडून देणार तुम्ही? होय बरं. झालं. पण संदीप पवार काम करणार काय? हा का मग अजून निवडून आलं तर नाही आलं तर पण तो काम करते. प्रभाग क्रमांक 18 मधल्या नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, नगरसेवकांबद्दल नगरसेवक कसा असावा? प्रभागाचे पहिल्यांदा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत नगरसेवकांनी. आमचे काही योजना असतील, रेशन कार्डचे प्रश्न असतील, काही सर्वसामान्यांचे काही काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांकडे त्यांनी बारकाव्यानं लक्ष दिलं पाहिजे. एखादं कोण सर्वसामान्य नागरिक दारात आलं तर त्यांना निवडून दिले ह्या कुठेतरी जाणीवीनं त्यानं त्यांच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जाऊन त्याची भेट घेतली पाहिजे. फक्त निवडणुका येताना ते दरवाजात येतात आणि नंतरनं नागरिकांच्याकडे बघतच नाहीत. हे जे काय आहे हे थांबलं पाहिजे. आमच्या भागात आता एक 10-15 वर्ष झालं मी बघते की संदीपदादा पवार म्हणजे त्यांच्या मिसेस दीपाली संदीप पवार हे दोघंजण ही म्हणजे तिकीट मिळू दे नाही मिळू दे, उभं राहू दे नाही राहू दे, त्यांनी लोकांसाठी बरंच केलेलं आहे. दादा तरी कधी पण मदतीला लोकांच्या जातात. सगळ्या म्हणजे मी बघितले करोनाच्या काळामध्ये त्यांनी स्वतः टँकरचं सगळ्यांच्या दारादारात पाणी वाटप केले. आणि आत्ता ते उभं राहिले, त्यांना तिकीट त्यात पण थोडंफार त्यांचं इकडं तिकडं हे झालं. पण म्हणजे म्हणतात ना कुठंतरी सत्तेची बाजू असते, त्याप्रमाणे त्यांना कुठल्या तरी पक्षातून जनस्वराज्य पक्षातून तिकीट मिळालं. माझं वैयक्तिक मत काय आहे, नागरिकांनी निवडणूक लढवताना पक्ष बघण्यापेक्षा उमेदवार कोण आहे, तो खरंच आपल्यासाठी काही करेल काय, स्वतः राबणारा आहे का आणि मदतीला येणारा आहे का, हे पाहावं. एवढंच माझं मत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. लोकांना काय वाटतंय, लोकांना त्यांच्या उमेदवाराबद्दल आणि त्यांना दिलेल्या उमेदवारांबद्दल काय वाटतंय, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. एक ताई आहेत, मी ताईंना विचारतोय, ताई काय वाटते प्रभाग क्रमांक 18 मध्ये सध्या परिस्थिती काय आहे, काय दिसतंय तुम्हाला राजकारण समोर एक महिला म्हणून तुमच्या लक्षात येते, काय गोष्टी लक्षात येतात? राजकारण म्हणजे आता इथं असं धुरळा चालू आहे ना, 101 उमेदवार उभारलेले आहेत. आमची तरी इच्छा अशी आहे की सामान्य व्यक्तीला एक निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. भागात काम करणारा आम्हाला नगरसेवक पाहिजे आहे. घरोघरी प्रत्येकांच्या जाऊन त्यांच्या सामान्य काय बोलतात हे सामान्यांना मदत करणारा आम्हाला नगरसेवक पाहिजे. तसे एक संदीप पवार आहेत, ते त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी 20 वर्ष भागासाठी काम केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की तो काम करणारा, एक हाक मारला की तो येऊन उभारणारा, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा आम्हाला नगरसेवक पाहिजे. मला सांगा, संदीप पवार हे मूळचे BJPचे, बरोबर, पण त्यांना तिकीट नाकारलं. आता त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा हात धरलेला आहे, तिकडे ते नारळाची बाग घेऊन मैदानात उतरलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? त्यांच्यावरती थोडाफार अन्याय झालेलाच आहे. गेले त्यांनी 20 वर्ष प्रभागासाठी भरपूर काम केलेलं आहे. काम म्हणजे काय, अक्षरशः तिथं सरकारी संडास वगैरे तो असं लोकांच्या घरात जात होता. त्यांनी स्वतःच्या खिशातला पैसे घालून त्यांना ते काम केलेलं आहे. गटारी वगैरे केलेले आहेत, रस्त्याकडे वगैरे बघितलेले आहेत. मग थोडाफार जरासा पक्षानं जरा विचार केला पाहिजे होता त्यांच्याकडं. पण काही आम्ही सगळे लोक लागलो की नाही दादा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटी निर्णय घेतला की नारळाची बाग ही चिन्ह घेऊन आपण लढायचं आहे.
म्हणून आता आम्ही सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना नगरसेवक करणारच. काय वाटते प्रभाग क्रमांक 18मध्ये नगरसेवकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? गेली 5 वर्ष प्रशासकाचा कारभार सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. त्याच्या आधी जे नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर बराच काळ गेला, 5 वर्ष गेली जवळपास. काय वाटते आता? हल्ली कसं आहे, राजकारण म्हणजे आर्थिकच नुसतं चाललं आहे, आर्थिक राजकारण. नेमकं म्हणजे माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे कोणीही लक्ष देईन असं झालं. फक्त बाबा हां आमच्याकडे लक्ष असू दे, हे ते बाबा कोण शिक्षित आहे सुशिक्षित आहे काय नाही. खरं हे जे आहेत माननीय श्री संदीप पवार, त्यांना 20 वर्षात आम्ही ओळखतोय. तर त्यांनी नवरात्रामध्ये पण महिलांना भरपूर यांना हे दिले, सॉरी म्हणजे मी जास्त बोला. महिलांना भरपूर प्रोत्साहित केले. जसं नवरात्री मित्रमंडळ यांनी स्थापन केलं पुष्पक महिला मंडळ, त्याच्यामुळे महिलांना भरपूर वाव मिळाला. म्हणजे महिला मूलभूत नगरसेवकाचं काम काय असतं बाबा, मूलभूत गरजा पुरवणं किंवा महिलांच्या गरजा हे करणं, पर ज्येष्ठ नागरिकांना वाव देणं. तर त्यांनी सत्ता नसताना सुद्धा कोरोनाच्या काळात पाण्याचा पुरवठा भरपूर केलेला आहे. परत ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बाग बगीचा सत्ता नसताना त्यांनी एवढं केले. आणि प्लस हा मेन पॉईंट आहे की ते सामान्य जनतेतले आहेत, म्हणून सामान्य जनतेतलाच आम्हाला नगरसेवक हवा आहे. त्यांच्याबद्दल हीच आम्ही अपेक्षा करतो. कुणी किती काय मागायला तर आमचं ते जनसुराज नारळाची बाग ह्याच्यावरच आम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये काय वाटते तुम्हाला, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून? काय नाही, प्रश्न आमच्या जे भागातले आहेत ना, जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासारखंच आम्हाला नगरसेवक हवा आहे आणि इथलाच आमचाच हवे आहे, म्हणून बाकी काही नको आहे. आता बरीच मंडळी तुमच्याकडे येत आहेत, मतं द्या आम्हाला म्हणतात, आम्हाला यावेळी संधी द्या. काय वाटते तुम्हाला, कोण योग्य उमेदवार आहे इथला? आमच्या भागातलाच योग्य उमेदवार असं वाटते आम्हाला. सौ दीपाली संदीप पवार यांचे मिसेस उभारलेत ना, त्यांनीच योग्य वाटते आमच्यासाठी. कारण जवळचे पण आहेत आणि सगळ्यांना म्हणजे मदत करणारे पण आहेत. इतके आता कोरोना असू दे, कुठल्या पण काळात असू दे, ते धावत पळत येतात, प्रत्येक प्रश्न मिटवतात आमच्या भागातले. पण पूर्वी पवार कुटुंब हे BJPमध्ये होतं, BJPने त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. काय वाटते तुम्हाला, ते योग्य आहे? तुम्ही सपोर्ट करणार तरी पण त्यांना? हो, सपोर्ट करणार आम्ही त्यांना. सपोर्ट करणार, संदीप पवारांच्या मिसेसांना सपोर्ट करणार. जरी त्यांनी देऊ दे BJPचं किंवा नाही देऊ दे तरी आम्ही सपोर्ट करणारच होतो. जनस्वराज्याचा तो मिळालाच हा भाग आहे, ते त्यामुळे आम्ही सपोर्ट करणारच, त्यांना कायम सपोर्ट करतच राहील. काय वाटते नगरसेवकांबद्दल तुमची अपेक्षा काय आहे? काय नगरसेवक हा आम्हाला आमच्या सर्वसामान्यातलाच असावा आम्हाला वाटतं. आणि अपेक्षा म्हणजे काय, जे कामं पेंडिंग किंवा कचरा काढणारे असो किंवा म्हणजे आता भटकी कुत्री आहेत किंवा अशी काही बरीच कामे झाडणारे वगैरे लोक येत नाहीत, ती सगळी कामं होत नाहीत. तर ह्या आत्ता जे उमेदवार उभारले ना, त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा हे सगळं तो करणार आहे. कारण तो इथला म्हणजे एकदम आधी कुठल्याही पदावर नसताना त्यानं भरपूर कामं केलेली आहेत, त्यामुळं आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून आम्हाला ह्या आमच्या नगरात तोच पाहिजे. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? दीपाली संदीप पवार. अच्छा, संदीप पवारांचे मिसेस? हां, मिसेस, त्यांच्याबद्दल बोलते. पण ते पूर्वी BJPमध्ये होत्या, आता त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तिकीट घेतलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? कारण BJPमध्ये सुरुवात त्यांनी केली, पण त्यांचा पाठीमागचा सपोर्ट तसा नाही आहे की बाबा किंवा BJPने आता बघितलं असेल की बाबा पाठीमागचा सपोर्ट वगैरे कमी जास्त असेल, पण तसं न बघता BJPने की बाबा माणूस किती चांगला आहे आणि काम करणार आहे हे बघितलं पाहिजे होतं. पण आम्ही तरी साथ देणार आमच्या माणसाला. प्रभागातून सपोर्ट आहे संदीप पवारांना? हो, संदीप पवारांना प्रभागातून सपोर्ट आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये मी फिरत होतो, लोकांच्या प्रतिक्रिया मी जाणून गेल्या. मी जागृतीनगर आणि सम्राटनगर परिसरामधल्या नागरिकांची चर्चा केली. त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत या मी जाणून घेतल्या, तुमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या. या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते प्रतिक्रिया जरूर कळवा आणि पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.